सह्याद्रीची आण आम्हाला क्षण विजयांनी भारू. ओ सह्याद्रीची आण आम्हाला क्षण विजयांनी भारू. हिमालयाचा सागर माथा कर्तृत्वाने उजळू. होय, याच दुर्दम्य विश्वासावर गिरीप्रेमीनं एव्हरेस्ट मोहीम आखली होती. एव्हरेस्ट जगातील सर्वोच्च शिखर, अखिल विश्वातल्या गिर्यारोहकांना भुरळ घालणारं, आकर्षित करणारं शिखर. गिरीप्रेमीनं हे स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरवण्यासाठी गेल्या 8-10 वर्षांपासून प्रयत्नांचं जाळं उभारलं. उन्नत माथा हिमालयाचा अदम्य आमची आस. अनंत आव्हानांना भेदिल असा धाडसी ध्यास. तिथे अचलती उभी भव्यता. तिथे अचलती उभी भव्यता. तिथे सचेतन ईर्षा. आम्ही मावळे शस्त्र आमचे, आमच्या मधली ऊर्जा. विशीतिशीतल्या तरुणांची ही ऊर्जाच गिरीप्रेमीची ताकद होती. 12 मावळ्यांचा संघ तयार झाला. एकाच शहरातून एवढ्या मोठ्या संख्येनं एव्हरेस्ट चढाईसाठी जाणारी टीम हे या मोहिमेचं वेगळेपण ठरलं. परंतु एव्हरेस्ट मोहीम हे शिवधनुष्य होतं. ते पेलण्यासाठी पुणेकरांना आवाहन करण्यात आलं. सपोर्ट 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 आवर मोहीम एव्हरेस्ट. मोहीम एव्हरेस्ट. पुणेकरांसह साऱ्या महाराष्ट्रानं या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वच माध्यमांनी या मोहिमेला उचलून धरलं. कार्यक्रम उपक्रमांची मालिकाच तयार झाली आणि त्यातून मोहिमेची आर्थिक निकड पूर्णत्वास गेली. गिर्यारोहकांनी परिश्रमांची शिकस्त केली. दिनांक 16 मार्च मोहीम पुण्याहून निघाली आणि 70 दिवसांची उत्कंठा सुरू झाली. मोहीम पुण्याहून दिल्ली, तिथून काठमांडूला पोहोचली. दिनांक 27 मार्च लुकला इथून बेस कॅम्पसाठी ट्रेक सुरू झाला. वातावरणाशी मिळतं जुळतं होण्यासाठी टीमनं आयलंड शिखर सर केलं. टीम बेस कॅम्पला पोहोचली. पूजा झाली आणि चढाईतील आव्हानांची मालिका सुरू झाली. वारे घोंगवणारे तुझ्याकडे वारवणारे क्षणनिकराचे वाटेवरती चित्त मनातील संपवणारे. या गाण्यातल्या प्रत्येक ओळीचा प्रत्यय संघानं घेतला. खुंबू आईस फॉलचा खडतर टप्पा पार करताना, कॅम्प 2 ला जाताना आलेला ॲव्हलांच झेलताना, लोत्से शिखराची खडी चढण चढताना, प्रत्येक क्षण जीवन मृत्यूच्या रेषेवरचा. दिनांक 16 मे शिखर चढाईसाठी अंतिम प्रयत्न सुरू झाले. अवघ्या महाराष्ट्रात वर्ल्ड कपच्या फायनल सारखं वातावरण तयार झालं. ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगानं वाहणारं वारं, खडतर चढाई, या साऱ्यांची झुंजत शिखर गाठायचं होतं. ही झुंज आमची आमच्याशी विजय कोणावरती. सुप्त प्रेरणा फक्त मनातील नेल शिखरावरती. दिनांक 19 मे 2012 इतिहास घडला. गिरीप्रेमीच्या 8 सदस्यांनी एव्हरेस्ट सर केलं. साऱ्या महाराष्ट्रात जल्लोष झाला. पुण्याचं, महाराष्ट्राचं, भारताचं नाव साऱ्या जगभरात झळकलं. परंतु या मोहिमेतील काही सदस्यांना एव्हरेस्टनं हुलकावणी दिली. अगदी म्हणजे 3 तासावर वगैरे समिट होता. खूप वाईट वाटलं, कारण परत आता हे करायला मिळेल का नाही माहिती नाही. गणेश मोरे, आनंद माळी आणि भूषण हर्षे या तिघांचं एव्हरेस्ट थोडक्यात हुकलं. या तिघांना पुन्हा एकदा संधी देण्याच्या हेतूनं
तसंच लोत्से हे जगातील 4थ्या क्रमांकाचं शिखर सर करण्याच्या इराद्यानं गिरीप्रेमीनं एव्हरेस्ट लोत्से मोहीम आखली होती. या 2 शिखरांना गवसणी घालणारी पहिली भारतीय नागरी मोहीम. एव्हरेस्टची उंची 29,035 फूट तर लोत्सेची उंची 27,962 फूट. मोहिमेचा नेता उमेश झिरपे एव्हरेस्ट चढाईत सहभागी होणार होता, तर एव्हरेस्टवीर आशिष माने लोत्से शिखरावर चढाई करणार होता. पुणे, दिल्ली, काठमांडू आणि तिथून बेस कॅम्प पर्यंतचा प्रवास केल्यावर मोहिमेचा प्रारंभ झाला. खुंबू आईसफॉल, त्यामधील भेदक हिमभेगा, कॅम्प 2चा खडतर मार्ग, लोत्से शिखराची खडी चढण हे पार करताना टीमला मागच्या मोहिमेचा अनुभव कामी आला. कॅम्प 3 पासून लोत्से शिखरासाठीचा मार्ग वेगळा होतो. आशिष आणि 2 शेर्पा यांची लोत्सेच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. समिट कॅम्प पासून लोत्सेचा मार्ग अत्यंत खडतर होता. टणक बर्फ आणि कठीण कातळ यांची चिंचोळी दरी, क्षणोक्षणी रॉकफॉलचा धोका, यातून मार्ग काढत आशिषनं समिट केलं. लोत्से शिखर सर करणारा तो महाराष्ट्रातला पहिला तर भारतातला 4था गिर्यारोहक ठरला. दुसऱ्या बाजूला एव्हरेस्ट मोहिमेनं नाट्यमय वळण घेतलं. समिटला निघायच्या दिवशी हवा खराब झाली, त्यामुळे समिट कॅम्पला मुक्काम वाढला. त्या परिस्थितीत कृत्रिम प्राणवायूचं गणित बिघडलं. एक सदस्य माघारी फिरल्यास सगळंच गणित साधणार होतं. उमेशनं मोहीम सोडायचा निर्णय घेतला आणि गणेश, आनंद, भूषण यांचा मार्ग सुकर केला. अत्यंत प्रतिकूल हवामानात समिटचा थरार सुरू झाला. पहाटेची वेळ. साऊथ समिटवरून एका बाजूला घडणारं सूर्यदर्शन तर दुसऱ्या बाजूला पडलेली एव्हरेस्टची छाया. साऊथ समिट. हिलरी स्टेपच्या पायथ्याशी हिलरी स्टेपचा खडतर टप्पा पार करताना हिलरी स्टेप पार करून समिट रिजवर, समिट रिजवरून दिसणारा नजारा आणि समोर दिसणारं समिट. दिनांक 17 मे 2013. गणेश, आनंद आणि भूषणनी समिट केलं आणि गिरीप्रेमीच्या पुणे एव्हरेस्ट 2012 या मोहिमेची खऱ्या अर्थानं सांगता झाली.